नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पफ स्लीव्ज दाखवणार आहे आणि इथे मी स्लीवची कटिंग करून घेतलेली आहे। जसे आपले नॉर्मल कटिंग करतो तशीच घेतलेली आहे आणि वरती 4 इंच एक्स्ट्रा घेऊन तिथून मी पफ करण्यासाठी स्लीवचा आकार दिलेला आहे। व्हिडिओ दाखवला आहे त्याचप्रमाणे तुम्ही त्याचा आकार द्यायचा आहे। ही अगोदरच मी कटिंग करून घेतली होती, पण नंतर लक्षात आलं चला म्हटलं याचा पण व्हिडिओ बनवा, म्हणून मी आता व्हिडिओ बनवत आहे। चला तर मग सुरू करूया। इथे आता खालच्या बाजूला मी अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही एकत्र ठेवून खालच्या बाजूला एक शिलाई मारून घेणार आहे। शिलाई मारून खालचा जो कपडा आहे तो अस्तरच्या साईडला घेऊन याच्यावर आपण एक दाब शिलाई मारणार आहोत। अशी दाब शिलाई मारल्यामुळे आपली शिलाई पण पक्की होते आणि फिनिशिंग पण व्यवस्थित येते। शिलाई मारून झालेली आहे। आता आपण या हाताला पूर्ण चारही बाजूने शिलाई मारून त्याचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेणार आहोत। पफ स्लीव्जमध्ये आता खूप वेगवेगळे प्रकार आलेले आहेत। आता सध्याच्या ट्रेंडिंगमध्ये सगळ्यात जास्त पफ स्लीव्जच आहेत। आता इथे आपण जिथे कट लावले होते दोन्ही साईडने, जिथून आपण 4 इंच वरती घेतला होता तिथून दोन्ही साईडला आपण छोट्या छोट्या चुन्या देणार आहोत आणि चुन्याची बघा दिशा खालच्याच बाजूला आहे। अशा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही चुन्या द्यायच्या आहेत खालच्या बाजूला आणि बरोबर जे आपण चुन्या देत मध्यभागी आलो ना, जिथं आपण मधला पण कट मारलेला आहे तिथून आपल्याला चुन्या परत ह्याच्या उलट्या बाजूने देणार आहोत, इकडच्या खालच्या साईडला। व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघा चुन्या कशा दिलेल्या आहेत। अशा प्रकारे चुन्या दिल्यानंतर आपला जो स्लीव्ज आहे त्याचा जो पफ आहे तो एकदम व्यवस्थित येतो। इथे बघा किती छोटे छोटे आणि मस्त व्यवस्थित चुन्या आलेल्या आहेत। तुम्हाला जर हा स्लीव्ज आवडले असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही स्लीव्ज डिझाइन कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग।